व काही म्हणा राम राम, काम बंद करून नाही राम राम म्हणायचं. मालकाला कामाला जायचं, बाई भाकरीला बसली स्वयंपाकाला, आणि स्वयंपाकाला बसल्यावर लक्षात आलं मग पूजा राहिली. मालकाच्या भाकरी तशात ठेवून दिल्या आणि पूजाला बसली. ते बिना भाकरीच ऑफिसला गेलं. तो इशिक देव दळून खाल्लीस तरी तुला पुण्य नाही. तुला सर्वात मोठं पुण्य मालकाला डब्बा करून देणं. काम सोडून दिलं आणि इकडे इडे घालायली. पोराची माय स्वयंपाक करू लागली आणि पोरगा आजीला म्हणलं, आजी मा डब्बा भर ना, मी कपडे घालतो. तोर शाळेला जायचं होतं. आजी म्हणली बस, मी तुळशीला ये, माय प्रदक्षिणा राहिल्यात. अशा कव्हा बी डबा भरायच्या टायमाला हिच्या तुळशीच्या प्रदक्षिणा असायच्या. ते पोरग कव्हा शिकायचं, नापासच व्हायचं. ते इतकं पोरग मोकार झालं. ती आजी मला भेटली, महाराज मा ना तुलेच मोकार झाला. म्हणलं तुझ्या मुंडक्यावर ट्रॅक्टर घालायला पाहिजे त्यांना. त्याच्या शाळेच्या डब्बा भरायच्या टायमाला तू हा देव देव चलत होता ना, आणि त्यो शाळेत गेल्यावर मग तमाखू न सोडायची आदल्या भरू भरू. मग चालायचा हिचा कार्यक्रम, मिसरीन गिसरीन. वा मुख्यमंत्रीची चुलती कुठली. काम करायचं. शेतकऱ्याचा सर्वात मोठा देव आहे शेतीशी निष्ठा ठेवणं. तुम्ही समजायचं नाही. आम्हाला जर आता पाणी सुटलं असेल आणि बागाला पाणी द्यायचं असेल, छाटणी काय तुमच्याकडे पिकं असतील कांदे वगैरे, ते सोडून तुम्ही आमच्या पुढे बसायचं नाही. शेतीवर प्रेम करणं हेच तुमची वारी आहे. तुम्ही शेतीतून उत्पन्न माल काढणं हेच तुमचं कीर्तन आहे. कारण तुम्ही शेतकऱ्यानं जर माल काढला तर जगातली लोक खातील. कलेक्टर लय पुस्तकं शिकून कलेक्टर झाला असतो, त्याला पेर बरं म्हण गहू. सगळ्या भोकाडातून पाणी निघन त्याच्या. त्याला खरबर म्हण काका खरड छाटणी. अहो घामाला सुधारायचं नाही, कुठून निघा खरबर म्हण त्याला गोड छाटणी. आमच्याकडे तर नाही द्राक्ष, पण इकडे काकाकडे येत असतो. माहित झाले मला जरा जरा. आमच्याकडचं तर कवात नाही. काबर म्हण कळड. करड फक्त जुन्यालाच माहिती. जिनच्या पॅन्टीवाल्यानं काय असू नका, तुम्हाला काय माहित नाही. तुम्ही फक्त तेलच खात जा, तुम्हाला काय करडी माहिती आहे. असल पुस्तकी ज्ञान त्याला. करू शकतो ते शेती नाही. तुम्ही प्राण आहेत देशाचा. हो, मी वापरीत असतो. ज्या व्यक्तीचा तुम्ही फार मोठा आदरयुक्त पुतळा उभा केला, हे एक आपल्या क्षेत्रातले तिसरे देव आहेत. तुम्ही देवाच्या दर्शनाला जात असताना तितकीच अशा लोकांच्या पुढे मान वाकी जा. हे देशाचे सेवक येतं, हे संतांच्या यादीत येतं. यांच्यामुळे आपण आनंदानं झोपतो. लक्षात ठेवत जा. कोणाला वाटत असेल मया देखताच पोरग होतं, असं नको समजू म्हाताड्या. शब्द माझी जरा कडक आहेत. तुम्हाला आणायचं तर आणजा, नाही तर नका जाऊ. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मी काही माग लागे बी नाही कोणाच्या, अद्याप नाही. एखादं म्हणत असेल का कडक बोलू, तर महाराज नको बोलू. तू कोण आमचं धकिनार आहेस? आमचा धकिनारा पंढरपुरात बसलाय. तू ह्याच बायकोचं धक्यो. तिला सक्रातीला लुगडे का पाय, तिचं पाय, आमचं नको पाहू. कोणीकडे फाटलंय तर विठाला. दोन देव एक नंबरचे देव, भगवान शिवशंकर, भगवान विष्णू परमात्मा एक देव. या दोघांचं भजन करणारी संत 2 नंबरचे देव. आणि आपण आनंदाने झोपतोत का ज्यांच्यामुळं, हे भारताच्या सीमेवरले 3 नंबरचे देव आहेत. देशातलं सर्वोच्च पद असतं ना, सर्वोच्च पद देशातलं, तो सुद्धा जवानासाठी वाकून आदरांजली देत असतो. वाकून वाकून वाकून. तो 25 वर्षाचा जवान असेल आणि देशातलं सर्वोच्च पद 70-80 वर्षाचा व्यक्ती असेल, तर त्याला सुद्धा मुजरा करावा लागतो जवानासाठी. देशाचा ध्वज फक्त अशाच व्यक्तीच्या अंगावर पडत असतो, त्याला जवान म्हणत असतात. तर ते देवाच्या यादीत लोक आहेत, देवाच्या यादीत. म्हणून तुमच्या गावकऱ्यांना द्यावे तितके धन्यवाद. आणि माझा चौथा देव आहे, ज्याच्या रक्ताचा घाम तयार होतो, ज्याच्या रक्ताचा घाम तयार होऊन काळ्या मातीत पडतो, आणि काळ्या मातीतून तुम्हा मला जगण्यासाठी मोती तयार होतात. हा शेतकरी राजा 4थ्या क्रमांकाचा देव आहे. आपल्या वाट्याला आलेली सेवा ही भजन म्हणायचंय. आपल्या वाट्याला आलेली सेवा हे कीर्तन, प्रवचन, रामायण, व्याख्यान, वारी समजायची. वारी समजायची. कर्तव्य हा सर्वात मोठा परमार्थ आहे.
काम आटपल्याच्या नंतर बाई सासूच्या जवळ बसायची. इथपर्यंत आलतं ना आपलं. मी एसटी लांबून आणतो आबा, पण बस स्टँडला नेतो. एसटी लांबून गेली असेल, तुम्ही म्हणला असेल आता ही सरत का काय. नाही नाही, बस स्टँड हुकू देत नाही मी. काहून लांबून आणतो माहितीये का? डिझेल बाहेरचं आहे ना. घरचं डिझेल असले माणूस शॉर्टकटचा विचार करते. हा काय करायचा विचार केला, द्यायचं तेल देईल आणि भुत्याला गायला काय ताण. लांबून एसटी चला. द्रौपदी आई साहेबाच्या सानिध्यामध्ये माझ्या उत्तर आई साहेब बसायच्या आणि मग द्रौपदी मातेनं नाना प्रकारच्या आख्यायिका पंढरपुरातल्या मालकाच्या 8व्या अवतारातल्या सांगायच्या. आज तो प्रसंग आलाय. 4.5 मासाचा गर्भपोटात असताना अश्वत्थामाने ते ब्रह्मास्त्र सोडलं. ती आरडली ओरडली पळाली गिळाली काहीच नाही. बाई आता कसं होईल, माय मी जळते बाई कसे. असं नाही वळली ती. अहो लोयच रडायचा नात काय काय बायाला. सासू बाहेर जावा, नवरा कामाला जावा, आणि सासरा शेतात जावा, आणि शेजारीन घरी यावा. इतकी दोरकी रडती. शेजारनी पशी काय सांगायचं काकू, मग मलाच माहिती आहे कशी कशी राहिली मलाच माहिती आहे बाई. मायबापाचं नाव करण्यासाठी राहते. काय माहिती सासू मला त्रास देते काकू, इस्त्यावानी त्रास देते. आणि कोणापाशी रडायली माहितीये का? जिनं तिन्ही सुना आडात ढकलल्या होत्या. अरे तिच्या पैशी रडायली तू दोरके, तू या गोळ्या संपल्या का काय? तू दुःख तरी अशा व्यक्तीला सांग ना जी तू दुःख मिटवीन नाही तर पोटात ठेवीन. जिनं 3 सुना जित्या मारल्यात तिच्या पैशी तू काय सांगायची? रड जाऊ नका, तुम्हाला बाळ्याची शपथ गिरगावच्या. देवाला हाक मारायची काय, पांच्याटा पुढे रडायचं? आणि ज्या नालायकाच्या पुढे रडतात ते तुमचं काय चांगलं करणार आहेत? रडाव संतांच्या पुढे, रडाव देवाच्या पुढे. माणसाच्या पुढे रडून काय फायदा आहे? याच्या डोसक्याला केस कमी इतके दुःखानं बरबाटली ती, आणि त्याच्या पुढे काय रडायचे? अधिकाऱ्यांच्या पुढे रडलं पाहिजे. उत्तरेने विचार केला आता रडण्यात काम नाही. द्रौपदी नावाच्या सासूनं सांगितलेला उपाय जाऊन मग पंढरपुरातल्याला हाक मारली. द्यावं यावं लागतंय. सूक्ष्म रूप घेतला आबा, श्वासातनं प्रवेश केला, उत्तरेच्या गर्भात गेला. ब्रह्मास्त्र तिकून आलं आणि सुदर्शनामध्ये विलीन झालं. उत्तरा वाचली, पोटातलं वाचलं. मला तुटला आयुष्याचा दोरा सांगायचा आहे. त्याच दिवशी अर्जुनाची सून आणि अर्जुनाचा नातू त्याच दिवशी मरत होता. त्याच दिवशी अभिमन्यूची पत्नी आणि अभिमन्यूचा मुलगा त्याच दिवशी मरत होता. पण वाचीला पंढरपुरातल्या मालकानं गर्भात जाऊन पुढे तो जन्माला आला. भारतीय संस्कृतीतला 2 नंबरचा राजा आहे तो. 1 नंबरचा राजा होता भरत आणि 2 नंबरचा राजा आहे परीक्षिती. भरतासारखा राजाच झाला नाही. भरतासारखा सार्वभौम राजा झालाच नाही. भरतासारखा पूर्ण मीमांसकातला निष्ठ स्थितीतला राजा झालाच नाही. म्हणून त्या राजाचं जे नाव होतं का तेच नाव या देशाला पडले, भारत देश. इतका पुण्यशील राजा. त्याच्यानंतर हा परीक्षिती लय श्रीमंत, लय श्रीमंत. काही काहीला जरा जोरा पैसे असल्यावर कोणाला राम राम घालीत नाहीत. हो, आणि मग ह्यो मथारा झाल्यावर लोक जवळ जात नाहीत. मग फोन लावतो, रामभाऊ आहेत का काय, या ना. हा आवाज येईन, आवाज चटी आलाय तू. हा पण तू तरुणपणात नाही कोणाला बोलला सोंबळ्या. आता तुला कसे बोलतील? हो, आमचं एक पाहुणं जरा पैशानं जरा बरं होतं. लग्न कार्य त्याच्या दाकड्याची काठीन गिटीन असं जसं असं चालायचा. हो, जसा दारू प्यायला हाती. पूर्वी राजे महाराजे हत्तीला दारू पाजित होते. मदोन्मत्त कुंजरा मध्यातयाची उजगरा ऐसा कुंजरोस्ती. असं शास्त्र आहे त्याच्यासाठी. पाजित होती ना काही नालायक राजे. हो, एका नालायक राजानं पोराला मारण्यासाठी हत्तीला दारू पाजली. एका नालायक राजानं स्वतःच्या पोराला मारण्यासाठी हत्तीला दारू पाजली. हिरण्यकश्यपू. विठला विठला यायची टोपीच्या आतून केस उभे राहतात. असं काय ऐकलं की कोणता नालायक असेल बाबा. आता चलत होता वाजनात आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी जरा आजारी पडले. मला म्हणलं बाळू महाराज पाहुण्या रावण्याकडे लक्ष द्यायचं. मी म्हणलं तुम्ही आमची पाहुणे आहेत का काय? नाही बाबा पाहुणाची तुमचा. आणि मी म्हणलं गरीबाला पाहुणे म्हणतात का तुम्ही? नका बाबा टोले हाणू, पंढरपुरातल्यानं लय हाणलेत आता तुम्ही नका हाणू. मी म्हणलं आता तू हेच टोले खरे, तू कोणालाच बोलत नव्हता ना. कोण्या पाहुण्यानं राम राम घातला तरी काठी करायचं.
मान वाकीत नव्हतं, ती काठीवरी करायचं. लोकायला वाटू मला हाणतो काय गोडी, त्याच्यामुळे रामरामच नको अशी काय काय लय फुगराट न. हो, ते किती श्रीमंत होतं सांगू, तो राजा परीक्षित. पंढरपुरातल्या मालकानं 3.5 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी त्याच्या घरी ठेवला. 2 पुराणाचा उल्लेख, एक म्हणते 2.5 वर्ष आणि एक म्हणते 3.5 वर्ष. 2.5 वर्ष म्हणलं तर एका वर्षाचे 365 दिवस आबा प्रकाश बुवा, आणि 365 दिवसाला गुणिले करा 21 क्विंटल 78 किलो. 21 क्विंटल 78 किलो गुणिले 365, हे मका नाही बरं आबा, हे सोनं आहे. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे रोजचं सोनं देत होता म्हणे. आणि हा एका वर्षाचे 365 दिवस, तर 2.5 वर्षाचे दिवस गुणिले 21 क्विंटल 78 किलो, किती सोनं असेल त्याच्या इथं. हा, आपल्या इथं ती 1/2 ग्रामची नथ पण नाकाल झटका, नको न मंजुळा असं करू तू. हो, लग्नात वरून टाकली आणि लग्नात फिरू लागली. संध्याकाळचं लग्न चोट्यानं फ्यूज काढून घेतलं, साऱ्या मंगल कार्यालयात अंधार, सट नेली मंजुळी वरबाडू, काहीच नाही ठेवलं तिच्या. मग म्हणली माय कुठं गेली, म्हणलं कुठं नाही गेली, पाहुण्यांनी नेली ती. आता ताण नको घेऊ. आपल्या भागवतात बी असं झालं नाही का, दुपारा काल्याच्या कीर्तनात 50,000ची पोत. हो, वरून टाकी जाऊ नका पोती, आतून ठोत जा. या बा आता झाकायला आता कीर्तनात कशाला चोर येते ना, का नाही. चोर लय हुशार असते ताबा. आम्ही एकदा, मी औरंगाबादला नोकरीला होतो, स्पेअर पार्टच्या दुकानावर होतो नोकरीला, कामाला होतो. 520 रुपये महिना होता. मला काही लाज वाटत नाही सांगा, काम केलं मी का, चोऱ्या थोड्याच केलं कोणाच्या, काम केलं आणि काम करत जाऊ माणसानं. एसटीत बसलो, नगरला चाललो होतो औरंगाबादून. तर एका माणसाच्या अंगावर कपडे गिपडे चांगले मस्त, जरा गर्दी झाली, काही उभे माणसं बसलेली. ते लगेच म्हणला, अरे सावध राहा चोरायपासून. ह्योच चोर होता. सावध राहा चोरापासून म्हणल्याबरोबर लोक आपापल्या खिशाला हात लावू लागले. यानं पक्क ओळखीलं कोणाचे पैसे कुठे येत. माझ्याकडे 350 होते, पण मी कपाट ठुलते. आपल्या गरिबीचे कशाला खिशात ठेवायचे, आणि हे कशाला कोणी उचकीन. हो, 7-8 जणांची गेले, त्यानं ते मधात माणसं पेरले होते. कंडक्टर म्हणले, पोरा तू ये. मी म्हणलं महिन्यात जात. कस काय नाही, सगळ्याचे गेले. मी म्हणलं मग इथं ठेवलेले आहेत. म्हणलं तू एकच काय नाही गेली, सगळ्यांना हात लावले ना, कुठं पैसे ठेवलेत म्हणून. मी हातच नाही लावला. हाताला हात कशाला लावू, हाताला कशाला हात लावायचा आहे का नाही. हो, तसं सावध करीत असतात काही चोर. एवढं सोनं त्या मुलाच्या चुलत्यानं, चुलता नाही म्हणता येणार, आजोबानं, चुलत आजोबा भीम, या चुलत आजोबानं जरासंध नावाचा राजा मारला आणि 22,000 राजाची संपत्ती घरी आणली. इतका श्रीमंत, काय पैशाला कमी असेल सांगा बरं तुम्ही. एकदा माईच्या पोटात वाचिलं 2 सुन इतकं, इंद्रप्रस्थाचा राजा, एवढं मोठं वैभव, एवढं मोठं वैभव, ज्याला वाचण्यासाठी पंढरपुरातला मालक घाणीत गेलाय. गर्भातलं सुख असेल का. नाकी तोंडी कुर्मी, हो कुर्मी कुर्मी अशी ती बारीक किडे असतात ना, चौकून चौकून चौक, विष्टाले पचहूकडे, सगळ्या बाजूनं विष्टाले कुर्मी किडे, काय त्या गर्भवासातलं सुख असेल. पण त्याच्यात जगाचा मालक गेला, त्याच्यात किती श्रद्धा असेल त्या व्यक्तीवर जगाच्या मालकाची. पण एके दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश झाला आणि त्याची आयुष्याची माळ तुटली. म्हणून पुन्हा पहिलं कडवं तुटला
लोकांच्या आयुष्याची माळ तुटते आपली काय कथा आहे राजू. ऐकायचं कशा करता माहितीये का? दुःख विसरण्यासाठी. तुम्ही म्हणता असाल गिरगावकर इतकं टेकीत बोलत आहे, इतकं वजनात सांगत आहे, याचं काय तुमचा काय माझा बांधाल बांध नाही. मला काय म्हणून तुम्हाला टेकीत बोलायचं? मला याच्याकरता बोलायचे माणसानं नम्र व्हा, माणसाकडे लवचिकता असू द्या, माणसाकडे सदाचार असू द्या, माणसाकडे सात्विकता असू द्या. एवढी सात्विक सदाचारी लोक जर त्यांच्या आयुष्याची माळ तुटत असेल तर आपल्याला अभिमानाचा डोंगर कशाला घ्यायचा आहे? चुकाची गोष्ट आहे, फार चुकी, फार चुकी, फार. जोपर्यंत माणसाकडे नम्रता येत नाही ना तोपर्यंत देवाला आकळता येत नाही. नम्र झाला नम्र झाला होता, नम्र झाला, नम्र झाला होता. तेने कोणीले अनंता, तेने कोणीले अनंता, कोणीले अनंता, तेने कोणीले अनंता, तेने कोणीले अनंता. नम्र झाला होता, तेने कोणीले अनंता, तेने कोणीले अनंता. नम्र झाला होता, तेने कोणीले अनंता, तेने कोणीले अनंता. माणसाकडे नम्रता असली पाहिजे. आपल्याकडे जितकी नम्रता येईल तितका जगाचा मालक आपल्या जवळ येईल, आणि आपल्या जवळ जगाचा मालक आला की यमाचा तडाखा बंद होईल. मग यम भेटो आबा, मग मात्र यम भेटो. यमाला भेडसावण्यासाठी एकच साधन आहे, फक्त आपल्याकडे नम्रता, नामस्मरण, भजन. कोणालाही चांगलं बोलणे, गरीब असो श्रीमंत असो, चांगलं बोलायचं त्याला. आपल्याला काय कोणाला पैसे द्यायचे का काय करायचंय? दादा, बाबा, काका, नाना, तात्या, आबा, राम राम, नमस्कार, जय हरी, जय गोपाल, गोड बोलायचं या मुखानं. ही सात्विकता ज्याच्याकडे आहे त्याला यमाची चटकी मात्र कमी बसतात. मधुरावाणी बोटी तुका भाने भाव पोटी, तुका भाने भाव पोटी. मधुरावाणी बोटी तुका भाव पोटी, तुका वा, एक पुरावा सांगतो आबा, आपल्या वेळेत बोलू आपण. जेवढा आथरून आहे का तेवढेच पाय लांबिले पाहिजे. खाली चिखले, चटई टाकली, आपल्या चटईवर पाय ठेवायचे म्हणजे भरणार नाहीत. ह्या पांघरून दिले खाली, भरके पाय पुन्हा चटईवर, पुन्हा धोतर भरलं नाही का नाही. आपल्या 2 तास आपल्याला चटई दिली तितक्यात खेळायचं, कशाला लय मोठा आगाऊपणा करायचा. बैल चांगले चालले, हाणलं दुसऱ्याच्याच रानात आहोत, हो ना. आणि ह्या बैलावाल्याचं त्या रानावाल्याचं भांडण, हो, याला रोजदारी नाही त्याची कळवण लावून दिली. चुकीच्या गोष्टी असतात ते. बघा चांगलं बोलण्यात किती ताकद असते. अहो मरावं लागतंय. मरण आतापर्यंत कोणाला? इरती पामर जीव किती, येथे नाही उरू आले अवतार, इरती पामर जीव. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राध्याय. हो 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राध्याय. 33 कोटी देवता मर गए, पगार के फांसी. 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 तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे, जमका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. जमका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. जमका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. आपल्याकडे एखादी सात्विकतेची पेटी मांदूस भरलेला असावा. यम तर कोणाच्या बापाला भेट नाही. जमका अजब तडाखा बे, तू कोणाचा आहे तू काय जाणू शकतोस? काय स्वतःला मोठे पण समजू. सगळे 9 बी 10 बी सहस्र 88 33 कोटी देवता चट मेलेत ना. तू कोण्या झाडाचा पाला आहे? पण भक्तीची नामाची शिदोरी ज्याच्याकडे आहे त्याची वाणी पवित्र असते. या पवित्र वाणीला यम भेट असतो. एक मुद्दा सांगतो, मरावं तर लागतेच, त्याबद्दल दुमत नाही, पण काही गोष्टी शीतल जात असतात. एका बाईचे मालक वारले. चांगलं बोलण्यातली ताकद किती आहे. एका बाईचे मालक वारले. मालक वारल्याच्या नंतर लक्षात आलं अख्खं जीवन आपलं मातीत गेलं. लग्न होऊन दिवस किती झाले ते 7-8. हे पण मी जास्त सांगायलो.
फार मोजके दिवस लग्न होऊन, पण परिस्थिती नाजूक होती. इतकी परिस्थिती नाजूक, बाई किती अधिकारी तुम्हाला पुढे कळल, पण परिस्थिती किती नाजूक होती बघा. दोघं नवरा बायको सरपण आणायला गेले. गॅस नव्हते ना तेव्हा, आणि घरची शेती नव्हती. दुसऱ्याच्या शेतात वाळल्या झाडाची एखादी फांदी वाळलेली, हिरवी तोडायची ताकद नव्हती, वाळलेली फांदी मोडायची आणि ते आणायचं. झाडावर मालक चढे काड्या टाकीत होतं, ती काड्या जमा करीत होती, दोरीवर टाकीत होती. तेवढ्या अवकाशात झाडाच्या बेळ्यातून एक सरप निघला आणि मालकाला तन दिशी चावला. दडेल दिशी खाली पडलं. ते काय तिच्या विद्वत्तेनुसार कळालं असेल, तिच्या लक्षात आलं आपलं कुंकू पुसलं गेलंय. भाषा किती गोड आबा. आतापर्यंत वंशाचं पुण्य असेल, कुलाचं पुण्य असेल, किती दिवस काय सेवा केली असेल, जेवढ्या दिवसात सासू सासऱ्याची 4-5 काय दिवस असतील, तेवढ्या दिवसाची सासू सासऱ्याची केलेली सेवा आणि आपल्या पती परमेश्वरावर असलेली निष्ठा, या निष्ठेच्या बळावर तिची वाणी पवित्र होती. पवित्र वाणीनं दक्षिणेच्या राजाला आवाज दिला. आरती यम राजा, आरतीच गायली त्याला. बंधू सहिष्ण दिजा, बंधू भाऊ मानलंय. सोडवी पती माझा, देवा कुमकुम दान, दक्षिणेचे राज तुला, दक्षिणेचे राज तुला. ओ संगा मागते रे देवा कुमकुम दान, ओ संगा मागते रे. आरती यम राजा, बंधू सहिष्ण दीजा, सोडवी पती माझा, दक्षिणेचे राज्य तुला. काय वाणी गोड असेल ती जर म्हणली असते पतिव्रतेच्या सेवेचं पुण्य, यम म्हणला असता मी लय पाहिल्यात कुकू लावणार, मी लय पाहिल्यात चल होय माग. आरती यम राजा. हात जोडल्याच्या नंतर हातातल्या काकणाचं तेज डोळ्यावर आदळलं. सोडवी पती माझा, वाणी किती गोड असा. आणि या वाणीच्या गोडव्यानं यमाला दया आली, बाईच्या मालकाचा प्राण फेकून दिला. मेलेलं उठलं सत्यवान, नाव होतं सत्यवान, बाईचं नाव सावित्री. आली ना तर वड सावित्री जवळच. सत्यवान लय मोठे आहेत, पण हा सत्यवान वेगळा. सत्यवान 14 आहेत. हो, पुन्हा कधी योग आला तर दुसऱ्या सत्यवानाचं सांगू. विठाला 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 विठाला. काय या देशात खाना असून बाबा, शाळा नाही त्या काळात, कॉलेज नाही, काहीच नव्हतं. पण त्या काळातल्या संतांनी आपल्यासाठी ह्या रत्नाच्या खाणी भरून ठेवल्यात. रत्नाच्या खाणी भरून ठेवल्यात, रत्नाच्या खाणी. सांगा, सत्यवानाच्या काळात शाळा असेल का? असतील का कागद? असतील का पेनी? होते का मोबाईल रेकॉर्डिंग करायला? असेल का कम्प्युटर तवा? प्रकाश बुवा त्या काळात झाडाच्या सालीवर लिहून ठेवले, ध्वजपत्र म्हणतात त्याला. आणि ते आपल्यासाठी आता इतक्या आधुनिक काळात आपल्याला वाचता येणं. किती आपण हलकट नशिबाची माणसं आहोत आपण. अहो, हे मोठा मोबाईल असतो ना तुमच्याकडं, त्याचं बटन दाबलं की पांडुरंगाचा गंध येतोय. गुगल बघा ना, काय कळाला असून त्या काळात पांडुरंगाचा गंध असा, आणि या गंधात, पांडुरंगाच्या गंधात अख्खं जग. गुगलचं चिन्ह कसं आहे तसाच गंध आहे पांडुरंगाचा, ते गाडीवर टाकलाय मी. कसं आहे गुगलचं चिन्ह, पांडुरंगाचं गंध चिन्ह. माझ्या जगाच्या मालकाच्या गंधात अख्खं विश्व सामावलंय. ते गंध आला की मग तुम्हाला जे पाहिजे ते दाबा. आम्हाला तुकोबरायचा गाथा पाहिजे, हो, आम्हाला ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी पाहिजे. पण तुम्ही एकच म्हणतात, तिकडे मराठवाड्यात कोण निवडून आली काय, मेवणी ऐकतोय. हे माग जा, खपक्या मोबाईल आहेत तुमचे. नशीब मग खोटे, मला भोट मोठा भेटत नाही. बरं आहे आपलं इतकुशात, काय हरकत आहे. कशाला म्हातारपणी गाऊन घालायचा? आता लोक लुगडं घातलं ना, आता कशाला गाऊन घालायचं? बरं आहे आपलं लुगडे, कशाला ताण घ्यायचा? काय ताण नाही. मग हे मोबाईल लय भारी द्याला ना देवानं. एकदा वाचिलं, 3दा वाचिलं की पुन्हा पाहायचंच काम नाही. अहो, शिव्या 400 पाठ येतात. ह्या पुढे येत नाही तर 2-4 देऊन बी दाखिले असत्या. ह्या म्हणते मा मेला लय मस्त डगू कीर्तनच शिव्या द्यायला.
आणि येरी शिव्या दिल्यापेक्षा जास्त बोलतो विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वाणी पवित्र वापस केलं मालकाला. आज तिचं पुराणात नाव आहे. या महाराष्ट्राच्या मातीतील या पवित्र देशातली प्रत्येक स्त्री उद्याच्या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी त्या सत्यवानाची सावित्रीची आठवण करते. त्याला ती बाई किती मोठी असेल कल्पना करा. देशाला सांभाळणारे सर्वोच्च पदातले मंत्री गेले असतील, किती लोक नाव घेतात त्याचं. शासनाच्या चौकटीत म्हणून कायद्याने त्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या कराव्या लागतात. तुमच्या आमच्या मनात आहेत का ते? नाही. पण आज जगातली मालकाच्या नावानं कुंकू लावणारी या भारतातली या महाराष्ट्रातली एक बी बाई नसेल ती वट पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीची आठवण करीत नसेल. किती अधिकारी असेल ती बाई. आणि ती चूल पेटवायसाठी दुसऱ्याच्या झाडाचं सरपण नेत होती. पण अधिकार किती गोड होता, ताकद किती भक्तीची मोठी होती. त्या सत्यवानाच्या जीवनात पत्नी किती अधिकारी भेटली, त्याचा पुनर्जन्म झाला. पण आज सत्यवान आहे का बा? नाही. एवढी मोठी अधिकारी पत्नी भेटली, मालकाला परत आणलं, पण पुन्हा एके दिवशी मालकाला जावाच लागलं. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. येर वावुगा पसारा, 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 येर वावुगा. ओ तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा, येर वावुगा पसारा. येर वावुगा पसारा, येर वावुगा पसारा. किती मोठी शक्ती आहे लोकांची, किती अधिकारी लोक असतील, पण जावं लागलं सज्जनानो. पण ही वाणी पवित्र ठेवल्यामुळे आजी माणसं जिवंत आहेत. शरीरानं जरी गेली असतील तरी आजी जिवंत आहेत. शरीर जरी यांची दिसत नसतील पण कायमस्वरूपी जिवंत आहेत, कायमस्वरूपी. हजारो कोटीची प्रॉपर्टी कमवणारी माणसं त्यांची पोरं त्यांची पित्र घालीत नाहीत का? वाण्या पवित्र नसल्यामुळे ते आज जिवंत नाहीत. म्हणून या पवित्र मुखाने आपण या कालच्या महामारीत वाचलोत ना राजो, इथून पुढे चांगलं बोलण्यासाठी वाचलोत असं समजून घ्या. एवढ्या मोठ्या आघातात आपल्याला परमेश्वरानं वाचविलं ना, फक्त चांगलं करण्यासाठी. चांगलं बरवे झाले आजी बहिणी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथे वरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरले ते हरी तुम्हा समर्पण. हे जे आयुष्य आहे ना आपल्याला सगळ्याला बोनस आयुष्य आहे. काही जागतिक संघटनेचा असा अहवाल होता कितीतरी कोटी माणसं मरतील. भीती वाटत होती, सगळ्याला भीती वाटत होती. परमार्थ करणाऱ्याला वाटत होती आपण काय ज्ञानोबा तुकोबाराच्या टोकाची लोक होती, त्यांच्या पायाची धूळ नाहीत आपण. का भीती वाटत नाही? आपल्याला वाटत असते भीती, आपण त्या योग्यतेची थोडी आहेत. प्रत्येकाला भीती वाटत होती. पण कल्पना करा, आपण बसलेली तर माझ्या सगळं आपण सगळी वाचलोत, फक्त चांगले कामं करण्यासाठी वाचिले. या काही संतांनी सांगितलं नाही बायका पोरं लेकरं बाळा हाकलून द्या, घरं पाडून टाका, अद्याप नाही. सगळं ठेवा, पण नैतिकता वैचारिकता माणसाच्या अंतःकरणात गोड असावी, की जेणेकरून त्या वैचारिकतेमुळे आणि नैतिकतेमुळे विवेकबुद्धीमुळे जगाचा मालक आपलासा होतो आणि यमशीतल जातो. ही ताकद आहे त्याची. किती मोठी ताकद आहे चांगलं वागण्यात, प्रांजळपणात. एके दिवशी बोलून गेलो तरी पण सांगतो 5 मिनिटात एक पुरावा. तारखेच्या संदर्भात आपल्याला जास्त बोलत होते. काय नाव आहे यांचं? माऊली. खूप वेळ संपर्क करायचे काकाकडे, मलाही फोन केले ते 2-4 दिवसापासून. चांगलं वागण्याची ताकद किती मोठी आहे बघा. माणूस चांगला वागला की देव त्याच्या घरी मनानं जातो. या पवित्र देशामध्ये 13 लोक विद्वान होते. 13 लोक. त्याच्यातल्या 7 लोकांना बायका नव्हत्या. त्याच्यातल्या 7 माणसाला बायका नव्हत्या. 13तून 7 गेल्यावर किती खाली राहिले? 6. त्याच्यातल्या 5 लोकांना बायका होत्या पण जरा चंचल स्वभावाच्या होत्या.
त्याच्यातल्या दोघांना पत्न्या चांगल्या, ते दोघं चांगले, पण दोघांपैकी एकाची विद्वत्ता चांगली, त्याचं नाव मुनिश्री सांदीपनी. मग मला सांगा, चांगल्या शाळेकडं पोराचा बाप स्वतः पोराची टिशी घेऊन जातो का? चांगल्या शाळावाला तुमच्या पोराच्या टिशा घ्यायला येतो का? ज्या शाळेमध्ये चांगल्या क्वालिटीचं शिक्षण, क्वालिटी इंग्रजी शब्द आहे, मला ऐकून ऐकून जरसे पाठ झाले, नाही तर मी काही फार शिकलो नाही, 7वीत शिकलो. ज्या शाळेमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण आहे असं लोकांना कळाल्याच्या नंतर आपली लेकरं त्या शाळेत टाकण्यासाठी मुलाचे आई वडील आजोबा स्वतः तिथं स्वतः जातात. कशामुळं? आपली लेकरं विद्वान व्हावा. मग कल्पना करा, मग या खालच्या विद्या मंदिरात इतकी किंमत आहे, तर सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण असणारा व्यक्ती मुनिश्री सांदीपनी यांच्या आश्रमावर शिक्षणाकरता जावा असं पंढरपुरातल्या मालकाला वाटलं. आणि पंढरपुरातला मालक 11 वर्ष 63 दिवस सांदीपनींच्या आश्रमावर राहिले. 11 वर्ष 63 दिवस. 53 दिवस गोकुळात राहिल्या, 11 वर्ष 53 दिवस गोकुळात, आणि 11 वर्ष 63 दिवस, वाक्य नीट लक्षात ठेवा, ते सांदीपनींच्या आश्रमावर. सांदीपनी म्हटलेच नाही कृष्णाने पंढरपुरातल्या मालकांना आपल्याकडे यावा, हे स्वतः गेले. कशाची ताकद आहे? चांगलं वागण्याची. कशाची ताकद आहे? चांगलं बोलण्याची. मला सांगा, बंगले होते त्या पण काळात, आताचे बंगले काहीच नाहीत त्या बंगले पुढे, काहीच नाहीत, काहीच नाहीत. महाभारतामध्ये 2500 घरं असे होते, एका घराच्या चौकटीतून, मोठ्या चौकटीतून 22 हत्ती एकदाच जात होते. दरवाजा किती मोठा असेल बघा. युगजन म्हणला, बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्या असत्या का? मी म्हणलं, नालाय का, मला गोळ्या घ्यायचंच काम नाही, तूच माया संपल्या का म्हणून पागल होशील. तू डोकं लावू नको, मी महाभारतातलं सांगायलो, माझ्या सासरवाडीचं सांगत नाही. इतकी मोठी घर होती का? इतकी मोठी घर होती. परवाला मी मंदिर पाहिले लोणार तालुक्यात आमच्या तिकडे. भगवान शिवशंकराचं गोड असं मंदिर आहे. देवाची साळुंका अशी पिंड आहे, आणि पिंडीपासून 2.5 ते 3.25 फुटाच्या अंतरावर विहीर आहे. पिंडीपासून 2.5 ते 3.25 फुटावर विहीर आहे, आणि मंदिराचा पूर्ण व्यास 10 बाय 10 आहे. 10 बाय 10 मंदिरात भगवान शिवशंकराची पिंड, आणि एका कोपऱ्यात विहीर. कुठल्याही व्यक्तीनं बाहेरचं पाणी न्यायचं नाही, वल्या कपड्यानं आत जायचं, त्या विहिरीतलं पाणी शेंदायचं, आणि मग शंकराच्या अंगावर टाकायचं. सांगा, आर्किटेक्ट करू शकते आताचा? फेस निघन त्याच्या डोळ्यातून. हो, ताकद आहे मागचं शिल्प काढायची. होत्या का मशीन होत्या त्यावेळेला का काय होत्या? आता तर काही कापाकापी चालू आहे, लोखंड काप, दगड काप, काही काप. आपल्याला मातुड्याच्या भिंतीला खुंटी ठोकायला आपण खुंटी ठोकली तर भिताड उलत होतं. आता लोखंडाला खेळी, मशीन ड्रिल मारली की झालं काम चालू. संतोष, कुठं ड्रिल, कुठं ड्रिल, कुठं ड्रिल. माणसाला बी ड्रिल हाणालीत. माझा हात मोडा ना, त्यावेळेला अशा ड्रिल हाणल्या येतो. मी म्हणलो, कशी खिळी घातले? म्हणले, छिद्र पाडून. मला कसं काय नाही कळालं? तुम्हाला आणि त्याचं इंजेक्शन दिलं तर म्हणले. भूल दिली ती भूल. माणसाला ड्रिल काय होतं त्या काळामध्ये? इतकं शिल्पगोड, इतकं शिल्पगोड. एक ठिकाणी बाजूला 1000 फुटाचे बोर घेतले तरी पाणी लागत नाही, आणि 500 फुटावर वरी पाणी, हातानच पाणी घ्यायचं. कोणाची ताकद आहे? जुनी ताकद आहे, जुनी ताकद आहे, त्याची ताकद आहे. अजून एक काय का, एका ठिकाणी असं पाणी आहे, बोट जर पाण्यात 5 मिनिटं ठेवलं तर आपण मग त्या वाकत आहे. इतकं पाणी थंड आहे. बोट जर पाण्यात घातलं तर आपण मग त्या 5 मिनिटाच्या नंतर असं बोट वाकत आहे. इतकं पाणी थंड आहे. आणि त्या पाण्याच्या 100 ते 125 फुटाच्या अंतरावर एक कुंड आहे. असा रुमाल घ्यायचा, पांढरा शुभ्र धुतलेला घ्यायचा, त्याच्यात तांदूळ टाकायचे 1/2 किलो, आणि ते गठुडं असं ढिल्ल बांधायचं, ढिल्ल, आणि ते तांदळाचं गठुडं त्या कुंडात सोडायचं. कुंडात 18 मिनिटाच्या नंतर भात शिजतोय. 18 मिनिटाच्या नंतर भात शिजतोय. एक म्हणला, देवत नाही. म्हणलं, तुया मेवणीन गॅस लावला का इथं? हा, का ती गुलूप शार झालेली तुझी आजी आलती? गुलूप कळत का तुम्हाला? आमच्याकडे डोळ्याला गुलूप म्हणते. काय ताकद असेल? 100 फुटावर बोट घातल्याच्या नंतर पाणी वागतंय, आणि 100 फुटावर त्या कुंडात तांदूळ टाकल्या, भात शिजतोय. संतोष, भात. कोणाची ताकद आहे का? काही ही पंढरपुरातल्या मालकाची ताकद आहे. काय शिल्प असेल, कल्पना करा. काय नाविन्य असेल या गोष्टीचं.
काय खरं असतील, काय अधिकार शक्ती असेल, काय सांगू लागलो पण इचकून गेलं मग ते. हा, देव सांदीपणीकडे गेला शिकायला, सांदीपणीकडे शिकायला गेला. भगवान 11 वर्ष, किती दिवस होते? 63. आणि गोकुळात किती दिवस होते? 11 वर्ष 53. वा, असं लक्षात ठेवायला पाहिजे. पुन्हा कधी कीर्तनाला आलं नाही विचारणार हो, पण मी 61 सांगन पुन्हा. तुम्ही म्हणायचं ना आम्ही माईकच्या दांड्यानंच आणू तुला. हा, असं डबल डबल कस काय बोलत तू? जगाचा मालक तिथं राहिला. कल्पना करा काय काय सुविधा असतील हो तिथं. तिथं भाकरी खाल्ल्या, तिथं विश्वाचा मालक राहिला. आणि येता येता काय देव तर म्हणले, काय नको देव, ये म्हणले ये, नको आम्हाला काही. भाषा किती गोड, नकोय आमले तुझ्याकडून काही आम्हाला. किती भाषा गोड, कृष्ण नकोय आम्हाला तुझ्याकडून काही. किती भाषा गोड. आणि डोळ्यातून पाणी आलं, काहीच मागणं. तर देवाने विचारलं, मागणं ही तोंडानं कळायले, पण नको म्हणताना रडता का? लय हुशार आहे देव. देव चतुर, देव चतुर, जाणून अंतर. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. देव अत्यंत चतुर आहे. त्याच्यासारखा चतुर जगात कोणीच नाही. त्याच्यासारखा चालू कोणी नाही, त्याच्यासारखा चतुर कोणी नाही, आणि त्याच्यासारखा गुंडही कोणी नाही. त्याच्याकडे जाचच असेल ना तर बाकीचे सगळे गंडल काढून टाकायचे. पैशाचं गंडल काढा, सत्तेचं गंडल काढा, अभ्यासाचं गंडल काढून टाका. त्याच्याकडे एकच गंडल घेऊन जा. तो हा उतरी पार, तो हा उतरी पार, तो हा उतरी पार, तो हा उतरी पार. तुझा नदीचा, तुझा नदीचा, तो हा उतरी पार, तो हा उतरी पार. भवसागरातून तो पलीकडे नेतो, पण त्याच्यासाठी वाकावं लागतंय. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. इतकं प्रेम दोघा पती पत्नीचं. मग पाणी काय येते डोळ्यातून? हे त्यासारखंच आमचं पोरग आंघोळ करता करता बुडून मेलं रे. सांदीपणींची पत्नी देवाला सांगायली, त्यासारखाच आमचा मुलगा होता रे, पण समुद्रात आंघोळ करता करता पाण्यात बुडून मेला रे कृष्णा. त्याची आठवण होती रे. आणून दिलं, आणून दिलं. ताकद कशाची? वाणीची ताकद, लय मोठी ताकद. आणून दिलं. पण मला एक सांगायचं आबा, मेलेलं जरी वापस आणून दिलं असेल सांदीपणींचं पोरग, पण कालांतरानं त्याच्या पण आयुष्याची माळ तुटली. तुटला आयुष्याचा दोरा. हे रे वाऊगा पसारा, थांबता येत नाही राजू कोणालाच. किती टोकाला गेलेली लोक असतात. फक्त एक लक्षात घ्या, मार्मिकता, विवेक, सदाचार, सुशीलता, शीलवान, कीर्तिवान, कर्तव्यनिष्ठ ही लोक मात्र देव त्यांना पदरात घेतो, पदरात घेतो. हो, म्हणून माणसाच्या जीवनात सदाचार हा सतत असावा, सात्विकता सतत असावी, नम्रता सतत असावी. मग मात्र यमाचा जाच कमी होतो. हे जे गंडलं आहेत ना माणसाला चिटकलेले, काय मा बंगला आहे, पोरं तुला छताव जाळणार नाहीत रे. आतापर्यंत कोणाच पोरानं बापाला आणि माईला छताव जाळलं नाही. उलट उलट माणूस मेल्यावर आबा सरकत का बाजूला नाही, तरी पण बांधून देतात का नाही. यमाची हाती बांधून या देती, यमाची हाती